करायला आपलंसं म्हणणार आजही कुठेही कार्यक्रम ठरू द्या त्यांच्या उपोषणाचा, मला पहिला फोन येतो महादेव महाराजगिरीचा, दादानं तुमची आठवण काढली, कीर्तन ठेवायची. आणि वारकरी संप्रदायाला नितांत जपणारं आमचे मनोज दारंगी पाटील आहेत, म्हणून आम्ही त्यांचं कीर्तनात नाव घेतो. का घेतो? आमच्या संप्रदायावर प्रेम करतात, ज्ञानोबा तुकोबा शिवरायावरती प्रेम करतात आणि सगळ्या समाजाच्या गळ्यातले ते ताईच झालेले आहेत. खूप गर्दी होते त्यांना पाहायला, त्यांना लोक मानतात, समाज त्यांनी जोडून ठेवला. माझा विशेष नेमका तो चालू होता आणि तुम्ही आले बघा. ते आता चकलंब्याला मोठा सप्ताह झाला, तिथंही दादा माझ्या कार्याच्या कीर्तनात आले होते. सगळी मंडळी त्यांच्याबरोबर, आमच्या गेवरायतली भरपूर मंडळी आहेत, आमच्या शेजारी राहणारी सगळी. मी गेवरायला राहतो त्यामुळं मला सगळं ज्ञात आहे. त्या संबंधातून आपण सगळी मान्यवर इथं बसलेली जयदत्त अण्णा असतील, लोकनेते आबा असतील, राजेंद्र भैया असतील, सगळी मंडळी आता आलेली. बऱ्यांची नावं अशी डोळ्यासमोर पण लक्षात येत नाही, पण सगळी गोरक्षनाथ टेकडीवर का आली? आमच्या नवनाथ बाबांचं दर्शन घ्यायला, नवनाथ बाबांचा आशीर्वाद घ्यायला. साधूचा आशीर्वाद घेण्यासाठी माणसं येत असतात. का येत असतात? त्याचं कारण प्रेम करावं लागतं, कुणासाठी तरी वेळ द्यावा लागतो, कुणासाठी तरी जगावं लागतं. द्रौपदीसाठी देव धावून आला, आपली कथा चालू होती. का आला बरं? द्रौपदीसाठी भगवान येतो. का येतो? त्याचं कारण कपाळाच्या कुंकवाचा विचार न करता ती माझी द्रौपदी डोक्यावरचा पदर फाडते आणि देवाच्या बोटाचा विचार करते. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, होत श्री हरीचे आपले ग बाई, बांधायाला चिंधिलव कर देई, सुभद्रा बोलई, शालोनी पैठणी फाडून का देऊ, चिंधी तुम्हास नेऊ, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. लक्षात ठेवा, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने